जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी. आज फाल्गुन वद्य तृतीया, शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. त्याबद्दल सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं ज्यांच्याबद्दल समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. समर्थांसारख्या निष्प्र महापुरुषांनी शिवरायांची एवढी स्तुती केलेली आहे की ते ऐकून मोठे मोठे कवी अवाक होऊन जातात. 14व्या वर्षी तो मुलगा भगवान शिवांना आपल्या रक्तानं अभिषिक्त करतो आणि म्हणतो, ही स्वराज्य स्थापना करणं हे माझं उद्दिष्ट आहे आणि ते मी करून दाखवेन. आणि भगवान शिवशंकरांचे अनेक आशीर्वाद हा मुलगा प्राप्त करतो आणि भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध होतो. 350 वर्षापासून हा संपूर्ण महाराष्ट्र हा अनेक म्लेच्छ यावनी दुष्ट दुर्जनांच्या अधिपत्याखाली होता. 5-5 शाह्या या महाराष्ट्रावर राज्य करत होत्या आणि अशा अत्यंत भीषण काळामध्ये आपल्या स्वजनांची मोठ बांधून सर्वांना शंभू महादेवाचं स्मरण करून ज्या महापुरुषांनी या शत्रूंच्या विरोधामध्ये तीव्र असं युद्ध प्रारंभ केलं, गनिमी काव्याचा उपयोग केला, ते आमचे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं, या जगामध्ये धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाकरिता. या संपूर्ण भूमंडळावरती धर्मरक्षण करेल असा कोणी राहिला नाही. तुम्ही एकटे आहात की जो महाराष्ट्र धर्माचं रक्षण करण्यामध्ये स्थित आहे. त्याच शिवरायांच्या बद्दल समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या उत्कर्षासाठी भगवती जगदंबेकडे मागणी मागितली. हे देवी, या राजाला माझ्या डोळ्यादेखत तू मोठा झालेला मला पाहायला मिळू दे. ही तुझी कृपा मला हवी आहे. तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हाची देखता. अशी मागणी मागणारे समर्थ शिवरायांचा उत्कर्ष बघतात आणि त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर सहज त्यांच्या मुखातून एक उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, जप तप अनुष्ठाने आनंद वनभुवनी. अरे या महाराष्ट्रामध्ये इतकी भयंकर अवस्था होती की माणसं उघडपणे हिंदू धर्माची लक्षणं प्रकट करू शकत नसत. पण या शिवरायांच्या प्रयत्नांमुळे स्वराज्याची स्थापना झाली आणि आज आम्हाला रामराज्याचा अनुभव येत आहे. बुडाले सर्वही पापी हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षय झाला आनंद वनभुवनी. अशा हिंदुस्थान बळकट बनवणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं स्मरण समर्थ रामदास स्वामींना अखंड होतं आणि त्यांच्या पश्चात सुद्धा दुसरे जे छत्रपती झाले संभाजीराजे भोसले, शिवरायांचे सुपुत्र, ज्ञानोपदेश करताना रामदास स्वामींनी जे पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये शिवरायांचंच गुणगान केलं आणि सांगितलं, कैसे शिवरायाचे बोलणे, कैसे शिवरायाचे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. सकळ सुखाचा त्याग करूनी साधिजे तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी असे. याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायास आठवावे, जीवित्व तृणवत मानावे. शिवरायांचं स्मरण करा, तुमच्या आबासाहेबांचं स्मरण करा आणि त्याप्रमाणे वागा. शिवरायांचे वागणे, बोलणे, चालणे हे सर्व स्मरणात आणा. त्याप्रमाणे स्वराज्याची वृद्धी करा. हेच आमचं तुम्हाला सांगणं आहे. म्हणजे जो महापुरुष देहात होता त्याही वेळेला त्याचं गुणगान संत सत्पुरुष करतात आणि त्यांनी प्राणत्याग केल्यानंतर सुद्धा त्यांचंच उदाहरण पुढच्या पिढ्यांना देतात. याच्यातच सर्व काही आलं. अशा महान असणाऱ्या छत्रपती शिवरायांचं आज स्मरण सर्व हिंदूंनी, मराठी जनतेनं करणं हे त्यांचं पवित्र कर्तव्य आहे.